हे काय केलंय? रिंगणातलं आहे म्या. म्हणजे देवी आई आली का तिला इथं उभं करणार आणि बांधून ठेवणार म्या. म्हणजे ती इकडं आली का तिनं कुठं बी जाऊ नये म्हणून. असं आहे वय. वय तिनं माझच ऐकायला पाहिजे. म्या सांगन तेच काम तिनं केलं पाहिजे. आणि असं होईल? असंच होईल. नुसतं जमिनीमध्ये धन कुठं हाय विचारलं सांगती बघ देवी आई. अहो म्हणजे आपण तुम्हाला बांधणार आहेत म्हणा की. कोणाची बी गरज लागणार नाही. नाही कुठं पाल बी चुकली तरी ती काय बोलली हे देवी आई मला सांगती बघ. हो म्हणजे जनावर काय बोलतात ते बी सांगेल. वय वय बरं मी जातो आणि बघतो गिराई कुठवर राहिले आहे म्हणून. वय चल लागलीच जा. आयो हा थकलो मी आता. आयो चल बाबा चाल जायचं आपल्याला. वय वय वय. सत्य मी काय म्हणतो, आम्ही आज बोलत होतो तेव्हा तो बाया काय म्हणत होता? हा बाळू मामा हाय ते हा तेच ते. काय नाही. ती आपल्याला सांगणार नाही. आपली आहे का ती? पैकी बरोबर आहे तुझं. हा आता तुमच्या संग येते हाय ना व. तू काय नाही येणार? आम्ही घेऊनच गेलो असतो. हा अगं असं धन मिळालं तर 7 पिढ्या बसून खात्याल. आणि धन नाही मिळालं तर असं कसं होईल? हा त्या बायाचं ऐकून बोलायला लागलीस का काय तू? सारखं त्यांच्यावर आळका घेताय. हाय का आता? आता त्याला बी काय बोलायचं नाही का? हितलं खाल्लं आणि हितलं गुणगान सुरू झालं. म्हणूनच म्हणतात परक्याच्या हातचं खायचं नाही अशी बुद्धी पालटती. तेच 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 काय बोलताय? अजून किती चालायचं हाय? बैलगाडी करायला पाहिजे होती का? बैलगाडीचाच काय घेऊन बसा हाय? रद्द करायला पाहिजे होता माझ्यासाठी. हे सत्य गपस. आपण गपचिप जाऊ. आय मी काय बोलत नाही बघ. बोलू न ग बाबा. वय वय. चला बिगी बिगी. चला चला आपण जाऊयात. हा इकडं. गंगे तू रडू नका बरं. अगं तू तुझ्या जीवाचा हाल का करतीस?
बा त्या देवाप्पाकडे गेला तो आपला राहिला आहे का? आपण काय नाही केलं त्यांनी सत्याला घेऊन जाऊ नये म्हणून, पण आपलं काही चाललं का? काय होणार माझ्या सत्याचं? कशापायी बोलवलं आहे माझ्या लेकीला? काय करणार आहेत का तिचं? असं बी काहीच धडधड करताय बघ. अय मला धन न ग, मला काय बी न ग, मला माझी लेक पाहिजे. माझा जीव अडकलाय ग तिच्यात. वय तुला धन न ग, पर तुझ्या सासरच्या माणसासनी लोभ आहे त्याचं काय करायचं? तिथून जाऊन आल्यावर माझी लेक बासारखंच वागायला लागली तर? आता तरी काय बोलू ग? पांडुरंगाला साकडं घातलंय म्या. आज पत्तूर काय नाही केलं पांडुरंगानं, या मोर काय करील? माझ्या मोर माझ्या लेकीला घेऊन गेलं ग. आज मी हात बांधलं गेलंय ग, नाही तर मी नसतं जाऊ दिलं तिला. माझी लेक परत येईल ना वा? थांबा थांबा जावई बापू थांबा. आता यो कशाला आलाय? मला बी कळना बघ. वाटतल्या काय अडचणी संपणार. पैकी पुढे चालला आहेत. आता हे तुला बी सांगायचं का आम्ही? जावई बापू तुम्हाला ठाव नाही काय झालं आहे ते. सांगा मला कुठे चालले ते. आम्ही नाही सांगणार. तुला काय करायचंय? मला देवाप्पाकडे घेऊन चालले आहेत. हा ते ठाव आहेच मला, तरी बी मी विचारलं. समजलं ना आता? मग जाऊ दे आमासनी, उगा वाटेत येऊ नका. अव घरला जावा गपचूप. त्या देवाप्पाला पोलीस पकडून घेऊन गेले आहेत. गंगे अग काय बोलतीस तू हे? अयब अयब मला भ्या वाटतंय, मी जाते. नाही आता रातच्याला कुठे चाललीस तू? आय गंगुताय, मी नका काळजी करू. अरे इथं जीव चालला हाय आणि काय काळजी करू नका. सत्याला काय बी होणार नाही. तू म्हणलास तसं झालं नव तर मी कडकडीत गुरुवारचा उपास करीन. नग आजच एकादश करतीस तेच लय झालं. यात अनेक उपास नग. बाळू खरंच काय होणार नाही ना वा? हा तू कशावरनं बोलतोय आज? पांडुरंगावर भरोसा ठेव. बाळू हे बाळू काहीतरी कर. मी जाऊन येतो. अरे आता तू रातच्याला कुठं चाललास? बाहेर कुठे बी जाताना कुठं चालास विचारू नग. बर पर तुला हुडकायला लावू नका बाळू. हाय जाऊन येतो. अरे सांगतोस काय तात्या? हो का खोटं सांगतो काय? त्याच्या संग ते मंगळू आहे ना, मंगळू त्याला बी उचलून घेऊन गेले आहेत. असं कसं होईल? अहो खून केले त्याने कितीतरी. हं. तुम्ही बी गेले असते ना त्याच्याकडे, तुम्हाला बी धाडला असतं त्याने ढगात. काय सांगतोस काय?
आता तरी पटलं का बाळ मामा म्हणत होते ते खरं आहे म्हणून? हायच का कौतिक बाळ्याचं? हो का खोटं बोलते का ती पोर? तो बाळू आहे म्हणून तुम्ही वाचलात. आय आता काय करायचं? आता घरला जावा, इथं थांबू नका. वाटत पोलिसांनी तुम्हासनी बघितलं ना, उचलून घेऊन जाते तुम्हासनी बी. आयो मला तर वाटलं ते देवाप्पाला बघायला पाहिजे म्हणून. सत्य गेला तेव्हा आता आता मारते ना पोलीस त्याला आता. आता चला की. जा जा हाय किती खुश होईल. आय चल बिगी बिगी चल चल. तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ. तिकडे पोलीस आहे, पोलीस. इकडे इकडून जा, या वाटण जा. जा, जा, जा. बाळा चला चला चला, तुम्हाला देवप्पाची गुहा दाखवतो. देवाप्पाकडे आम्ही गेलोच नाही. अगं काय सांगतेस काय? पांडुरंगा, ऐकलंस रे बाबा माझं? खरंच नाही गेलीस? हो पण झालं काय जावई बापू? आम्ही जाऊ नये अशीच इच्छा होती ना तुमच्या समद्यांची. वय आणि देवानं आमचं ऐकलं. मला तर वाटतं तुम्ही देव पाण्यात ठेवले होते. देवाला बी कळतंय कोण खरं हाय कोण खोटं हाय ते. तोंडावर अहो काय झालं सांगा तरी. काय होणार? तो तात्या आडवा आला. त्यो म्हणला तुम्ही घरला जावा, देवप्पाला पोलिसांनी पकडून नेलंय म्हणून. आखरीतच म्हणायचं. बा आखरीत तसलं ज्या दिव्याची तो पूजा करत होता त्याच दिव्याने त्याला तुरुंगात धाडला आहे. दिव्या बी म्हटली असल की तू माझं नाव घेऊ नको बाबा, तुझं तुझा. जाऊ द्या, जे झालं ते चांगलंच झालं. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. पण कशावर तात्या खरं बोलला? आता त्याचा विचार नाही केला आम्ही. बा तो का खोटं बोलल? मला तर भ्याच वाटलं बघा.
अयो गुंडप्पा, मला गोष्ट सांगा की. अयो गोष्ट, अयो उद्या सांगतो. हं? मग गाणं तरी म्हणून दाखवा की. अयो गुंडप्पा, मी गाणं म्हणायला लागलो तर गाव जमा होईल बघ. मग काय करून दाखवाल? अयो नाचून दाखवू, पण उद्या दाखवतो. अय्यो, झोपला नाही तर अजून. अयो झोप कशी येईल म्हणतो मी वैजंता. सांगावा आला नाही की काय? अय्यो वैजंता, ह्या वेळेस काम झालंय पाहिजे बघ. आपल्या शत्रूला फार वेळ मोकळे सोडता कामा नाही बघ. तात्या गेलाय ना, करेल तो सगळं काम नीट. अरे पोलीस पोचतील की ग वेळेवर. पण तो देवप्पा तो साधा सुद्धा नाही, पळून जाणार नाही, पण पोलिसांवर टाकेल की भूल म्हणतोय मी. अय्यो, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि असे असेल तर कोणीच काही करू शकत नाही बघा. तो देवप्पा इतका वाईट होता तर इतके दिवस आपण का जात होतो त्याच्याकडे? द्या उत्तर. अय्यो गुंडप्पा, कधी कधी डोके चालत नाही बघ. आणि एकदा डोके चालायचे बंद झाले की माणूस आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. आणि असे चुकीचे बरेच निर्णय घेतले की मी माझ्या आयुष्यात. पण आता करणार काय? निर्णय बदलायचा. अय्यो, एवढे सोपे नाही रे बाबा ते, एवढे सोपे नाही. गुंडू, तू झोप. काही विचारतोस, झोप. जा. अय्यो, अय्यो महादेवा, महालिंगराया. इथून आत गेले ना, तुम्हाला अशी गुहा दिसन, गुहा. त्याच्यात देवप्पा आहे. तू पण चल. नाही नाही नाही, तुम्ही तुमचं त्या, मी नाही येत. हा. देवी आहे, आज माझं रागात देतो तुला भोग म्हणून. एकदा तू इकडं आली का तुझा हो विजू द्यायचा नाही म्या. देवी आहे. ये देवी आहे, अगं ये. हात वर करा. आम्ही काय केलंय? कोण रा तुम्ही आणि माझ्या दरबारात कसा आला? ह्यो तुझा दरबार. वय, 2 दंडुका पडली पाठीत की समजल. कुणाशी बोलतो हाय ठाव आहे का तुला? ए, आवाज खाली कर. तू आवाज खाली कर आणि बाहेर हो पहिला. देवप्पा, बंदूक बंदूक आहे त्यांच्याकडे. अरे हट. या असल्या बंदुकीला भेट नसतो ह्यो देवप्पा. अरे म्या राग फेकली तर आडवा व्हाल तुम्ही. ए, गोळी घातली आणि फेकला झाडीत तरी कुणाला बी कळायचं नाही. अरे पर कशा पायी का आलायसा तुम्ही इथं? तुला अटक करायचा आदेश आहे. पण म्या कुणाचं काय घोडं मारलं आहे? ते कळाल इथं खोदल्यावर. आजची रात बाहेर थांबा. उद्या दिस उजाडला की बघू. होय, होय. हे काय येणार आहे? इथं कुणी बी येणार नाही. रे कचरा बांधायला. मला मला गोळी मारू नका, मला जगायचं आहे. हे बघून घेईन तू बसणे. ए, भोंदूगिरी करतो का रे? अरे चाल, हे सोडा मला. चला देवा. डोळे काय उठार तू? चाल. घेईन तू बसणे. सोडा मला. मला मारू नका.